पाहतोय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे राजभवनाच्या इथे दाखल झालेले आहेत आणि पाहतोय या ठिकाणी आपण राजभवनाच्या इथे दाखल झालेले आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा जो आहे तो राज्यपालांकडे सुपूर्द करण्यासाठी एकनाथ शिंदे जे आहेत ते दाखल झालेले आहेत। आपण पाहतोय संपूर्ण त्यांच्या ताफ्यासह ते इकडे दाखल झालेले आहेत। आज खरं तर मोठी ही घडामोड आपल्याला महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पाहायला मिळत आहे। ते आज खरं तर राज्यपालांकडे आपला जो राजीनामा आहे तो सुपूर्द करतील आणि आपण पाहतो या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे आहेत ते दाखल झाल्याचं पाहायला मिळत आहे। संपूर्ण ताफा या ठिकाणी दाखल होताना पाहायला मिळत आहे। ही आपण पाहतो इकडे एकनाथ शिंदे हे दाखल झालेले आहेत, सोबतच दादा भुसे आपल्याला पाहायला मिळत आहे। इकडे पाहतो आपण या ठिकाणी एकनाथ शिंदे हे आता आतमध्ये गेल्याचं पाहायला मिळत आहेत। थोड्याच वेळ आपला आपण पाहतो या ठिकाणी संपूर्ण जो त्यांचा ताफा आहे तो आता राजभवनात जो आहे तो दाखल झालेला आहे। एकंदर मोठी घडामोड ही महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सध्या आपल्याला पाहायला मिळत आहे। अत्यंत ही अशा प्रकारची मोठी घडामोड आहे आणि सध्या आपण पाहतोय की निश्चितच आता नेमकं आता एकनाथ शिंदे यांनी आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा जो आहे तो सुपूर्द केल्यानंतर महाराष्ट्राचे पुढील मुख्यमंत्री कोण असणार आहे हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे। संपूर्णपणे ही घडामोड जी ती आपण लाईव्हच्या माध्यमातून या ठिकाणी पाहत आहोत। हे आपण पाहत आहोत या ठिकाणी एकनाथ शिंदे जे ते दाखल झालेले आहेत। 16 इकडे आपण पाहतोय राजभवनामध्ये ते दाखल झालेले, राजभवनात दाखल झाले ते आता आपण पाहतोय राज्यपालांच्या हस्ते आपला जो राजीनामा जो आहे तो सुपूर्द करणार आहेत। संपूर्ण राज्यभरामध्ये जर आपण पाहिलं गेलं तर आज विधानसभाचा कार्यकाळ जो आहे तो संपुष्टात येत आहे आणि त्यामुळे कुठेतरी एकनाथ शिंदे जे ते राजभवनावरती दाखल झालेले आहेत। 11ची जी वेळ होती त्यानुसार एकनाथ शिंदे जे ते आपला राजीनामा जो आहे तो एक राज्यपालांकडे सुपूर्द करतील आणि त्यानंतर ते पदाचा राजीनामा जो आहे देतील, पदावरून ते मुक्त होतील। मात्र काही वेळापूर्वी जर आपण पाहिलं तर वर्षा निवासस्थानी एकनाथ शिंदे यांच्या जो शासकीय निवासस्थान आहे वर्षा निवासस्थानी त्या ठिकाणी शिवसैनिकांनी शक्ती प्रदर्शन केल्याचं पाहायला मिळालं होतं। त्यामुळे आता निश्चितच एकनाथ शिंदे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याच्या नंतर महाराष्ट्राचे पुढील मुख्यमंत्री कोण होणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे। सद्यस्थितीत आपण पाहतो की एकीकडे एकनाथ शिंदे हे आपला राजीनामा घेऊन कुठेतरी राज्यपालांकडे दाखल झालेले आहेत आणि ते आता आपला ज्या प्रकारे आपण पाहतो की आपला राजीनामा जो होता राज्यपालांकडे सुपूर्द करतील आणि एकंदरीत जर संपूर्ण पाहिलं तर पुन्हा एकदा मुख्यमंत्री हे एकनाथ शिंदे व्हावेत यासाठी कुठेतरी प्रयत्न सुद्धा जो आहे तो शिवसैनिकांकडून केला जातोय। एकनाथ शिंदे यांच्यासोबत आपण पाहतोय की दादा भुसे असतील ते दाखल झाले होते। साधारणतः संपूर्ण जर आज दिवसभराचं जर आपण राजकारण पाहिलं तर यामध्ये कुठेतरी आता पंतप्रधानांच्या कार्यालयाची सुद्धा शिवसैनिकांच्या खासदारांकडून वेळ घेतली जात आहे। दुसरीकडे महाराष्ट्रात आपण पाहतोय की भाजप असेल, अजित पवारची राष्ट्रवादी असेल यांच्याकडून अजूनपर्यंत आपण पाहतोय की राष्ट्रवादीकडून जो आहे तो भाजपला पाठिंबा जो आहे तो मुख्यमंत्री पदासाठी जाहीर केल्याचं पाहायला मिळत आहे। मात्र एकनाथ शिंदेच्या शिवसेनेकडून अजूनही जो पाठिंबा आहे तो भाजपसाठी जाहीर करण्यात आलेला नाहीये। मात्र काल आपण पाहतो देवेंद्र फडणवीस हे दिल्लीला रवाना झाले होते, दिल्लीत ते दाखल झाले होते आणि दिल्लीत दाखल झाल्याच्या नंतर त्यांनी साधारणतः संपूर्ण आपण पाहतो दिल्लीला दाखल झाल्याच्या नंतर त्यांनी भेट घेतली आणि ते मुंबईत आले। साधारणतः आपण पाहतोय की आता या सगळ्या घडामोडीनंतर निश्चितच महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे हे विराजमान होता की नवा चेहरा हा मुख्यमंत्रीपदी पाहायला मिळतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे। साधारणतः सध्या आपण जर हा राजभवनाचा परिसर पाहिला, या राजभवनाच्या परिसरामध्ये साधारणतः पूर्ण भाग आहे जो आता पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त जो आहे तो पाहायला मिळत आहे। आजूबाजूच्या परिसरात सुद्धा जर आपण पाहिलं तर संपूर्णपणे जो आपण पाहतो पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त पाहायला मिळत आहे।